ठाकरे यांना या सगळ्या प्रकरणाची माहिती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। ते मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आलेला होता, लाल रंग फेकण्यात आलेला होता। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, मिलिंद नार्वेकर यांची ही आत्ताची प्रतिक्रिया। होय, मिलिंद नार्वेकर यांनी अत्यंत संताप व्यक्त केलेला आहे। त्यांची जी प्रतिक्रिया आपण जर बघितली तर ती संतापजनक अशी ही प्रतिक्रिया आहे। सध्या मी घटनास्थळी आहे। मिलिंद नार्वेकर जे शिवसेनेचे विधान परिषद आमदार आणि शिवसेना सचिव आहेत, त्यांनी घटनास्थळी येऊन स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची आणि पाहणी केली। झालेला प्रकार स्थानिक शिवसैनिकांकडून त्यांनी समजून घेतला आणि त्यानंतर प्रसार माध्यमांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी या प्रतिक्रियेत आपला निषेध नोंदवलेला आहे, आपला संताप नोंदवलेला आहे। सध्या आपण बघू शकतो की आपण छत्रपती शिवाजी पार्क मैदानात घटनास्थळी आहोत। शिवसैनिक मोठ्या संख्येने आता हळूहळू इथे येऊ लागलेले आहेत। काही दादर आसपासच्या परिसरातूनही शिवसैनिक आलेले आहेत। राजेश, तुम्ही सांगाल की तुम्हाला हा प्रकार कधी कळाला आणि तुम्ही आता घटनास्थळी आलेले आहात? आम्ही प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्त तिथे आलेलो आणि तिथे आम्हाला हा सगळा प्रकार विभाग प्रमुखांकडून समजला। त्या स्थळी आम्ही डायरेक्ट इथे आलो आणि आता आम्ही खूप वेगळ्या भूमिका घ्यायची विचार करतोय। फक्त उद्धव साहेबांकडून काही गोष्टी येतील त्याची वाट बघतोय आम्ही, बस। आपण बघू शकतो की शिवसैनिक आता हळूहळू घटनास्थळी जमू लागलेले आहेत। जसजशी ही बातमी पसरते आहे किंवा प्रसार माध्यमांवरही या घटनेची माहिती दिली जाते तसे शिवसैनिक येऊ लागलेले आहेत। बघू शकता की इथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठीचा हा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। ज्या शिवसैनिकांनी इथे स्वच्छता केली आहे, दादरचे जे शिवसैनिक आहेत, शाखा प्रमुख अजित कदम आणि चंद्रकांत झगडे, आपण थेट पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार आहोत। अजित, काय नेमकं घडलं? बघा, आपल्याला हा रंग पण इथे पाहायला मिळतो आहे। शिवसैनिकांनी हा रंग स्वच्छ केलेला आहे, तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार आहोत। अजित, नेमकं काय घडलेलं? ज्यावेळेला मला फोन आला त्यावेळेला मी चंदूला आणि प्रबोधनकारांच्या स्मारकाच्या इथे होतो। तिकडनं ताबडतोब इथे आलो, बघितलं तर रंग होता पडलेला। मिलिंदजींनी सांगितलं तसंच आहे, पण तो रंग पहिला रिमूव्ह करण्याची आमची गरज होती। जी आमची भावना आहे मासाहेबांच्या विषयी उदात्त भावनेने आम्ही तो टर्पेंटाईन आणि आणलं आणि ते रिमूव्ह केलेलं आहे। चंद्रकांतजी, सांगाल की नेमकं काय संतापही? अजितला 9:15 वाजता फोन आला। मी आणि अजित प्रबोधनकारांच्या इथे बाजूबाजूलाच होतो। अजित बोलला चल जाऊया। म्हटलं काय झालं? गाडीवर बसला। तो बोला असं असं झालं। मग आम्ही बघितलं तर सगळीकडे कलर टाकला होता, लाल कलर। म्हटल्यावर मग अजित आणि मी तो थिनर वगैरे आणून साफसफाई केली। आम्हाला काय माहीत नव्हतं की काय झालंय, कसं झालंय, ते सिंदूरचं कलर करताना झालंय की कोणी टाकलंय। मग आम्ही आमचं कर्तव्य दैवत म्हणून आम्ही साफसफाई करायला सुरुवात केली। त्याच्यानंतर मग पोलीस आले, अनिल देसाई साहेब आले, महेश सावंत, विशाखादे, सगळे पदाधिकारी आले। ते कोणतरी केलं असं। अजित, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत आहेत का घटनास्थळी? मिलिंदजी बोलले आता की येतील, ते दुपारपर्यंत येतील ते, असं म्हणाले। बघा, ही आताची अपडेट आहे की जो घडलेला प्रकार आहे, स्वच्छता करण्यात आलेली आहे स्थानिक शिवसैनिकांकडून। शिवसेनेचे नेते, शिवसैनिक हळूहळू आता घटनास्थळी येऊ लागलेले आहेत आणि आता माहिती मिळते आहे की थोड्या वेळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे घटनास्थळी येण्याची शक्यता आहे। बघा, 18 वर्षापूर्वी सुद्धा असाच प्रकार घडला होता। स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यावेळेस त्याचे हिंसक असे पडसाद त्यावेळेस उमटले होते। साधारण 18